Hello future officers, welcome to the Concept Builder Academy for UPSC आणि MPSC. राईट लाईक अ टॉपर मध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा जो इम्पॉर्टंट टॉपिक आहे फ्री स्पीच, डिसेंट, हेट स्पीच किंवा कॉन्स्टिट्युशनल पॅट्रिऑटिझम या टॉपिकवर इंट्रोडक्शन लिहित असताना तुम्ही काय करू शकता माहिती का, की वेगळ्या पद्धतीने सुद्धा इंट्रोडक्शन स्टार्ट करू शकता. म्हणजे काय की ज्यावेळेस आपण इंडियन सोसायटीचा विचार करतो तर आपल्याला माहिती की इंडियन सोसायटी ही प्लुरल आहे किंवा त्याच्यामध्ये डायव्हर्सिटी आहे. मग अशा डायव्हर्सिटीमध्ये डिसएग्रीमेंट असणं तर ही नॅचरल गोष्ट आहे. त्यामुळं युनिटी म्हणजे युनिफॉर्मिटी नाही, ही आपण त्या ठिकाणी गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. जसं आपल्या इंडियाचे जे काही फाउंडिंग फादर्स आहेत त्यांनी सांगितलं होतं, युनिटी ही कशामध्ये आहे तर डायव्हर्सिटीमध्ये युनिटी आहे, युनिटी ही युनिफॉर्मिटीमध्ये नाही. त्यामुळं अशा पद्धतीचं जर तुम्ही इंट्रोडक्शन लिहित असाल तर ह्या इंट्रोडक्शनच्या टाईपमुळं आपल्याला इथं 2 व्हॅल्यू त्या ठिकाणी शो करता येतात. पहिली गोष्ट म्हणजे काय की डेमोक्रेसीला त्या ठिकाणी डायव्हर्सिटीमध्ये महत्व प्राप्त होतं. सिमिलरली कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यूज जे असतात ना, तर ह्या कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यूच्या फ्रेमवर्कमध्ये डिसएग्रीमेंट जे असतात सोसायटीमधले हे सुद्धा अकोमोडेट जर करता आलं तर हे मॅच्युअर डेमोक्रेसीचं साईन होतं. या पद्धतीने जर तुम्ही त्या ठिकाणी इंट्रोडक्शन लिहिलं तर तुमच्या इंट्रोडक्शनला त्याच्यामधनं डेप्थ मिळते आणि पुढच्या जे काही तुमच्या मेन बॉडी पार्टमध्ये डायमेन्शन्स वगैरे असतील तर त्याला सुद्धा त्या ठिकाणी डायरेक्शन प्राप्त होण्याचं काम अशा पद्धतीच्या इंट्रोडक्शन मधनं होतं.